नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, झटपट आणि चविष्ट अशी पत्तागोबीची भाजी। ही भाजी चपाती, पोळी किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकतो। चला तर मग बघूयात पत्तागोबीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य। जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि वाटून घेतलेली हिरवी मिरची। त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाणा कूट आणि बारीक किसून घेतलेली पत्तागोबी। चला तर मग बनवूयात पत्तागोबीची भाजी। गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवूयात। त्यामध्ये लागेल तेवढेच तेल घालून घेऊयात। ते तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूयात। जिरे आणि मोहरी तडतडून घ्यायची आहे। जिरे आणि मोहरी तडतडून झाली की त्यामध्ये लसूण आणि आलं टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात। हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता। हे परतून झाल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। टोमॅटोमुळे भाजीला एकदम छान आंबट गोड चव येते। पत्तागोबीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो। टोमॅटो घातल्यामुळे भाजी कोरडी लागत नाही आणि रंगही छान टवटवीत दिसतो। खास करून मुलांना आणि ज्यांना पत्तागोबी आवडत नाही त्यांना टोमॅटो घातलेली भाजी जास्त आवडते। आपला टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये बारीक किसलेली पत्तागोबी घालून थोडा वेळ याला परतून घेऊयात। मध्यम आचेवर परतून घेऊयात। मध्यम आचेवर पत्तागोबी परतली की ती छान आणि मऊसूत होते। इथे आपली पत्तागोबी परतून झालेली आहे। यामध्ये एक चमचा हळद घालूयात। तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ घालून झाल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित परतून घेऊयात। हे मिश्रण परतून झालेलं आहे। यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात। शेंगदाण्याचं कूट हे आपल्या आवडीनुसार घालू शकता, जास्त किंवा कमी। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे पत्तागोबीची भाजी खूप जास्त चवदार आणि पौष्टिक होते। हे शेंगदाण्याचं कूट भाजीचा रस शोषून घेतो, म्हणून भाजी ना फार कोरडी ना फार पातळ लागत नाही, अगदी परफेक्ट लागते। पूर्णपणे ही भाजी परतून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात। ही भाजी जास्त वेळ तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तेलावरून ते जास्त वेळ परतून घेतल्यामुळे भाजीला खूप छान रंग आणि खूप छान चव येते। पत्तागोबीमध्ये पाणी घालायचं नाही, कारण त्याला आधीपासूनच भरपूर नैसर्गिक पाणी असतं। ती पत्तागोबी शिजताना आपोआप पाणी सोडतं। जर आपण वरून पाणी घातलं तर भाजी पातळ होते आणि खरी चव पूर्णपणे निघून जाते। तसेच पाणी घातल्यानंतर मसाले मुरत नाहीत आणि भाजी उकडल्यासारखी लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका
अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात सोपी आणि चविष्ट पत्तागोबीची भाजी खाण्यासाठी तयार. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.